नमस्कार. भारत सत्तामध्ये आपलं स्वागत. भारत सत्ता आजपासून नवीन प्रयोग सुरू करत आहे. यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सामाजिक विषयावर भारत सत्ता टीमच्या माध्यमातून भाष्य करणार आहोत. आज विशेष म्हणजे लातूर विषयी हा विषय आहे. लातूर महानगरपालिकेचे नवीन आयुक्त श्री राहुल कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला आहे. लातूरकरांच्या मनातले प्रश्न आणि आयुक्तासमोरची जे आव्हान आहेत या विषयावर आमचं संपादकीय मंडळ हे चर्चा करणार आहे. त्यामध्ये आज आपल्या संपादकीय मंडळामध्ये भारत सत्ताचे संपादक हमीद शेख सर, आपलं स्वागत. कार्यकारी संपादक अमोलजी इंगळे सर आहेत, त्यांचंही स्वागत. आणि मी स्वतः श्रीनिवास फडणीस. मी हमीद सराकडे जातो सुरुवातीला. सर, सध्या लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी काल पदभार स्वीकारला आहे. खरं म्हणजे लातूर महानगरपालिका आणि हे नवीन येणारे आयुक्त याच्यामध्ये लातूरकर खूप आशावादी आहेत. पाठीमागच्या आयुक्तांनी काय काम केलं याच्यापेक्षा यांच्यासमोरची आव्हानं हे खूप आहेत आता सध्या. तर एकंदरीत लातूरची सामाजिक समस्या आणि राहुल कुलकर्णी समोरचे जे आव्हान आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद फडणवीस सर. एक वेगळा प्रयोग आपण या माध्यमातून सुरू करतोय. सर्वप्रथम मी श्री राहुल कुलकर्णी जे लातूरचे नवीन आयुक्त म्हणून त्यांनी काल पदभार स्वीकारलेला आहे यांचं स्वागत करतो. मावळत्या ज्या आपल्या आयुक्त होत्या मानसी मीना या वैद्यकीय लीव्हवर गेल्यामुळं नवीन आयुक्तांनी पदभार स्वीकारलेला आहे. बरोबर. जसं की आपण उल्लेख केला की काय आव्हानं आयुक्तांसमोर असणार आहेत आणि लातूरकरांच्या काय समस्या आहेत. लातूरच नाही, भारतातले सगळे निम्न शहरं घ्या, मेट्रो सिटीज घ्या, छोटी गावं घ्या, बेसिक समस्यांचं जे आव्हान आहे ते सगळीकडेच आहे. त्याच पद्धतीचं मला वाटतं की सगळ्यात मोठं आव्हान लातूरमध्ये बेसिक समस्यांचं आहे. त्यात नागरी सुविधा पुरवण्यासाठी ज्या काही आहेत, गटर असतील, नाल्या असतील, अंतर्गत रस्ते असतील, ह्या तर बेसिक समस्यांचं आव्हान आहेच. मला वाटतं सर्वात महत्त्वाचं आणि प्रमुख आव्हान ते आयुक्तांसमोर असणार आहे. परंतु त्याच्यासोबत पण अनेक नवीन नवीन आव्हाने आयुक्तांसमोर आणि पर्यायाने लातूरकरांच्या समोर उभी राहिलेली आहेत. ट्रॅफिकचा प्रश्न अतिशय गहन होतोय. वाढते शहरीकरणामुळे ट्रॅफिक वाढते, रस्त्याची काय संख्या वाढत नाहीये, त्याच्यामुळे ट्रॅफिक अजून मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. तुम्ही शहरात कुठेही प्रवास करा, ट्रॅफिकमध्ये अडकल्याशिवाय आपण प्रवास करू शकत. परत अनधिकृत बांधकामांचा विषय आहे, तो पण मला वाटतं की अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यासोबतच पाण्याचा प्रश्न आहे, नाली, कचरा, गटर, ह्या सगळ्या प्रश्न बेसिक मी म्हणल्याप्रमाणे ते तर आहेतच. बरोबर. यासोबत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला असा वाटतो की महानगरपालिकाचं उत्पन्न वाढवणं हे फार चॅलेंजिंग आयुक्तांसमोर असणार आहे. कालच परवा 2 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी बातम्या केल्या की कर्मचारी वेतन नसल्यामुळे सुट्टीवर आहेत. म्हणजे उपाशापोटी कोण काम करणार आहे आणि कर्मचाऱ्यांना वेतनच नसेल तर म्हणजे कसं होणार आहे. मनपाची अवस्था जर कर्मचाऱ्यांचं वेतन करण्यासारखी नसेल तर इतर ज्या काही सुविधा आहेत म्हणा किंवा ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते मनपा कुठून करणार आहे. मला वाटतं ही सगळी आव्हानं आहेतच. यासोबतच मागच्या 5-6 वर्षापासून म्हणजे कोविड लागल्यापासून प्रशासक राज्य होता आणि आत्ता एक 5-6 महिने इलेक्शन झालं, तो पण नवीन बॉडी येईपर्यंत प्रशासक राज्यच राहिलेलं आहे. तर त्या प्रशासकीय राज्याबद्दल म्हणावे तितकी समाधानकारक कामगिरी महापालिका प्रशासनाची राहिली नाही आहे. मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह लातूरकरांना प्रशासक काळाचा अनुभव आलेला आहे. तर ते पण आव्हान, ती सगळी व्यवस्था सुरळीत करण्याचं आव्हान मला वाटतं आयुक्तांसमोर असणार आहे. आणखीन बरेच आव्हान आहेत. अमोलजी ग्राउंडवर असतात, ते अधिक अजून याच्याबद्दल बोलू शकतात. तुम्हाला एक विचारायचं आहे, प्रशासनाच्या संदर्भातला विषय सरांनी बोलला. अमोलजी ग्राउंडवर असतात, ते अजून आपल्याला चांगलं बोलू शकतात. काय वाटतं तुम्हाला? हमीद सरांनी जे आता प्रशासना काळातला जो संदर्भ दिला, खरंच लोकप्रतिनिधीचं काम जे असतं की लोकांमध्ये जाऊन ज्या समस्या असतात सगळ्या ज्या सॉल्व्ह करायच्या असतात. लोकप्रतिनिधी ठीक आहे, आता आले ते काम करतील,
काही लोक आपल्या वार्डामध्ये सक्रिय आहेत, पण प्रशासन काळामध्ये प्रशासन एवढं सुस्त होतं ना, एखादी गोष्ट, एखादी सेवाभावी संस्था असेल किंवा मग ग्रीन लातूर असेल, लातूर वृक्ष असेल, अशा संस्था काम करतात झाडं लावायचे. आता पावसाळा आहे, होय होय झाडं लावण्याचं काम महानगरपालिकेकडून मी तरी कधी ऐकले नाही की महानगरपालिकेच्या वतीनं असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याच पद्धतीने जे आहे वाहतुकीचा प्रश्न असेल, कुठल्या ग्रुपमध्ये असेल किंवा सोशल मीडिया किंवा आपण माध्यमातून ज्यावेळेस मांडतो त्यावेळेस कुठली तर कारवाई होते आणि ती कारवाई जी होते ती तात्पुरती होते. पण याच्यावरती सोल्युशन घेण्यासाठी मला वाटते कुठला महानगरपालिकेचा अधिकारी असेल, कर्मचारी असेल, स्वतःहून कधीच पुढे येताना दखल घेत नाही. दखल घेत नाही. आता मला वाटतं तुम्हाला परिवहन मध्ये तुम्ही पाहताय आता सगळं. परिवहन समितीची त्या दिवशी पाहणी झाली. अक्षरशः त्यामध्ये दरवाजे नाही आहेत, कुठली सेफ्टी किट नाहीत, बसायला व्यवस्थित जागा नाही, सगळ्या सीट फाटलेल्या आहेत. म्हणजे हे जे सरांनी म्हणल्याप्रमाणे प्रशासन काळामध्ये जे सवय लागलेली आहे अधिकाऱ्यांना की आता आपल्याला ह्याविषयी कोण विचारणार नाही, पण आता बॉडी अस्तित्वात आलेली आहे, तो त्यांचा समाचार त्यांच्या पद्धतीने घेत आहेत. पण आता कोऑर्डिनेशन करून जर प्रश्न सोडवले तर ते काही प्रमाणात सुटू शकतात. नाहीतर अधिकारी काम करत नाहीत म्हणून प्रशासनावर फक्त GB मध्ये बोलत राहणं, त्याचे शूट करणं, फोटो करणं आणि त्याचा रिझल्ट मात्र काही दिसत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता आयुक्त जे नवीन आलेले आहेत त्यांच्या पुढे हे आव्हान आहे की आता प्रशासनाकडून कसं काम करून घ्यायचं, काम करून घ्यायचं. बरोबर. जे सुस्त प्रशासन होतं ते असं आता कसं गतिमान होईल त्याकडे खरं तर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते प्रश्न त्या माध्यमातून ते किती सोडवतात आता हे लातूरकर पाहतीलच. पण मला एक अपेक्षा सांगा, खूप आहेत. आम्हाला जे तुम्ही दररोज महानगरपालिकेत जातात, खरं तर सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी येतात. आता सध्या तर ते जन्म प्रमाणपत्रासाठी खूप गर्दी होते त्या ठिकाणी. खरंच व्यवस्थित नियोजन चाललंय का सध्या आता त्या ठिकाणी? ते तुम्हाला ते सांगितलं ना मी की प्रशासन जे आहे ते आपली जबाबदारी सरळ सरळ ढकलून देते. कारण आपल्याला कोणी विचारणार नाही, आपल्याला कोण आता वरून जे आदेश असतात ते पाळायचेच नाहीत का काय, असंच त्यांनी ठरवलं असंच वाटतंय. मग आता हे लोकप्रतिनिधी निवडून आलेत ना, मग त्यांचा अंकुश नाही आहे का त्यांच्यावर? त्यांचा अंकुश असणार आहे, पण आता आयुक्ताकडून जास्त अपेक्षा आहेत ना, जे ऑर्डर ज्या द्याव्या लागतात, प्रशासन व्यवस्थित चालवायचं असतं. त्या जी गोष्टी आहेत त्या खरं तर आता मागच्या आयुक्तांनी काय केलं हे बोलत बसण्यापेक्षा आता अपेक्षा लातूरकरांना ज्या आहेत नवीन आयुक्तांकडून आहेत, तर ते ह्या सगळ्या गोष्टीला आता कसं हँडल करतात, सामोरं जातात, त्यावरती आता लातूरकरांचे प्रश्न जे आहेत ते सुटतील. अन्यथा जर असंच सुरू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये लातूरकरांचे हाल आहेत ते होतच राहणार आहेत. आम्ही सरला मला विचारायचं, आता हे तुम्ही जे म्हणलात की नागरिकांच्या समस्याबद्दल आपण चर्चा करत आहोत, आव्हान तर आहेच आता नवीन आयुक्तासमोर. पण आता हे जे निवडून आलेले जे लोक आहेत, तुम्हाला असं एक माझा प्रश्न आहे की आता सत्ता सध्या काँग्रेसची आहे आणि वरी सत्ता सगळी BJPची आहे, महायुतीची आहे थोडक्यात. मग याचा काही परिणाम प्रशासनामध्ये होऊ शकतो का? किंवा आता सध्या तुम्ही आता एक प्रश्न उपस्थित केला बोलता बोलता की जो निधी यायला पाहिजे किंवा जी वसुली व्हायला पाहिजे या गोष्टी, खरंच याचा काही परिणाम होतो का विकास कामावर? जनरली ह्याच्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे की सरकार जर वेगवेगळं असलं तर निधी म्हणा किंवा बाकी सगळ्या ज्या सोपस्कर असतो प्रशासकीय त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अडचणी येत असतात. म्हणजे हे म्हणजे वास्तव आहे, आपल्याला म्हणजे मान्य करायचं की न मान्य करायचं जास्त त्याचा तो विषय आहे. परंतु ते तितकं स्मूथली काम करत नाहीये. कारण सत्ता मुंबईत दिल्लीत भाजपची सत्ता आहे, इथं महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. तो जो समन्वय लागतो, तो ट्युनिंग लागतं, जनरली त्याचा अभाव पाहायला मिळत असतो बऱ्याच ठिकाणी. आणि मला वाटतं तसं कदाचित तिथं होत असावं कमी अधिक प्रमाणामध्ये. परंतु तसं जरी असलं तर इतकं पण दुजाभाव वगैरे होत नसतो की आता म्हणजे आमची सत्ता नाही तर आम्ही निधीच देणार नाही किंवा काय करणार नाही. जी प्रोसेस आहे त्या पद्धतीच्या तर सगळ्या निधी वगैरे तर महापालिका प्रशासनाला येणारच असतात. काही अतिरिक्त निधीसाठी तो एक्स्ट्रा पाठपुरावा करावा लागतो. तर मला वाटतं की स्थानिकचं नेतृत्व ते करेल आणि अतिरिक्त निधी जे कुठं आणायची गरज पडते त्यासाठी प्रयत्न करतील. पण टेक्निकली थोडासा तो प्रॉब्लेम होतो, तितकं स्मूथली प्रोसेस होत नाही. दुसरा एक मुद्दा अमोलने आत्ताच मांडला की प्रशासन मोठ्या प्रमाणात सुस्त झालेलं आहे. तर अगदी त्याच्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे की प्रशासनाचं कारभार आणि सरकारी काम म्हणजे कसं आपल्या सगळ्यांनाच अनुभव आहे. आणि म्हणजे पाय चक्रात 3-4 मारा लागतात तेव्हा प्रशासकीय काम होत असतं. दुसरं ह्याला जोडून मी विचारतो, हे तर आहे प्रशासन सुस्त पडले मान्य आहे आणि हे सगळं समाजाने पाहिलेलं आहे.
भ्रष्टाचाराची प्रचंड देवाणघेवाण महानगरपालिकेमध्ये होत असते. नाही, अगदी भ्रष्टाचार तर आपल्या इकोसिस्टमचा भाग झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण उगाच भ्रष्टाचार नाही, करप्शन नाही असं म्हणण्याचं धाडस करणं म्हणजे फार शहाणपण नाही आहे. अगदी शहराचे आमदार असणारे अमित देशमुख यांनी थेट विधान केलेलं आहे की बाबा लातूर महानगरपालिकेमध्ये एक पैसे दिले अश्वासादा कागद पण निघू शकत नाही. स्वतः आमदारांनी ते विधान केलं, ह्याचा अर्थ ते अतिशय जबाबदारी गंभीर गोष्ट आहे. सामान्य लोक तर बोलतच असतात. तर त्यामुळे मला वाटतं की आयुक्तांसमोर हे पण खूप मोठं चॅलेंज आहे की जी काही विश्वासार्हता आहे नागरिकांमध्ये ते निर्माण करणं आणि काम करून घेणं. सोबतच नवीन जी बॉडी अस्तित्वात आलेली आहे, महापौर असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, यांना विश्वासात घेऊन समन्वयातनं काम करणं गरजेचं आहे. आणि तो समन्वय कशा पद्धतीनं ते साधतात, कशा पद्धतीनं म्हणजे त्यांना ती कसरत करावी लागते, याच्यावर पण लातूर शहराचं बरंचसं भविष्य अवलंबून आहे. मी असं पाहिलं की हे आयुक्त येतात, IAS असतात, मान्य आहे, प्रशासनामध्ये हातखंड असतो, मान्य आहे, पण हे सुरुवातीला आले की त्यांची झेप फार मोठी असते. म्हणजे लगेच प्रकाश जोदामध्ये येतात ते, आणि काही काळ गेला पुन्हा संत गतीने ह्या गोष्टी चालू असतात. काय नेमकं म्हणजे वारं इथलं लागतं का लातूरचं मुळात? वारं तसं म्हणायला नाही, आता बघा ना, मी शकत नाही आपण. पाहतोय मी SP म्हणा, अजून कुठली IAS अधिकारी ज्यावेळेस लातूरला येतात त्यावेळेस त्यांची ऍक्शन इतकी मोड असे सिंगमच वाटतात. ते लातूरकर सर्वसामान्यांच्या अगदी हृदयात बसण्यापर्यंत प्रयत्न करतात, पण पुन्हा ते तेवढे वाटत नाहीत शेवटपर्यंत. मला वाटतं की ते फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन नावाचा एक प्रकार आपण चर्चित म्हणजे म्हणत असतो, तसा प्रकार असावा. ते सुरुवातीला इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करत असावेत, परंतु काम करायला प्रचंड स्कोप आहे. लातूरमध्ये अनेक समस्या आहेत आणि या सगळ्या समस्या बारकाईने त्यांनी अभ्यास केला आणि सोडवण्याचा प्रयत्न केला तर फार म्हणजे त्या गरजेच्या आहेत असं मला वाटतं. नाहीतर तात्पुरतं जर तुम्ही काम केलात तर असं लोक तुम्हाला लक्षात पण ठेवणार नाहीत. काही अधिकाऱ्यांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं, कारण त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. लोकांना वाटत होतं की ते खरंच लोकांचे प्रश्न सोडवतात. काही अधिकारी फक्त मीडिया मॅनेजमेंटमध्ये हुशार असतात. दुर्दैवानं आपण पण त्या व्यवस्थेचा भाग आहे, आपण त्यात असतो, परंतु लोक सरळ म्हणतात हा सगळा फोटो जीवी आहे, हा सोशल जीवी आहे अधिकारी वगैरे. जनरली पब्लिकला सगळं कळत असतं, पब्लिक काही इतकी वेडी नसते. तर अधिकाऱ्यांना म्हणजे तसं व्हायचं आहे का कामातनं आपली ओळख निर्माण करायची आहे, तो त्यांचा विषय आहे. आपण म्हणजे त्यांना तो सल्ला नाही देऊ शकत. म्हणजे सल्ला देऊ शकतो पण आपण त्यांच्याकडनं ती अपेक्षा नाही करू शकत की त्यांनी हे करावं ते करावं. परंतु लातूरच्या अनेक समस्या आहेत. अमोलने उल्लेख केल्याप्रमाणे ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो अतिशय गहन असा प्रश्न आहे. सातत्यानं प्रशासन म्हणतं की आम्ही अतिक्रमण मुक्त काढतोय. आता आपण ज्यावेळेस इथं बोलतोय तिथं शहरामध्ये एका ठिकाणी अतिक्रमण काढायची मोहीम सुरू आहे, परंतु मास्टर प्लॅन कुठं आहे शहराचा, माझा हा प्रश्न या निमित्तानं आहे. आणि आयुक्तांना त्या मास्टर प्लॅनकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. 12 महिने जी स्पॉट ट्रॅफिकची आहेत त्या ट्रॅफिकच्या स्पॉटवर तात्पुरतं अतिक्रमण काढून त्याचं सोल्युशन परमनंट काढणं विचार करणं गरजेचं आहे. जसं की गंजगोलाईचा भाग आहे, इथं आपण दर 2 महिन्याला 3 महिन्याला अतिक्रमणाची कार्यवाही झाली असं ऐकत असतो, परंतु काही दिवसानं परिस्थिती जैसे थे होत असते. गंजगोलाईच नाही, अख्ख्या जगात कुठेही जावा जिथं मार्केट प्लेस आहे तिथं कमी अधिक असंच प्रमाण असतं, परंतु याचं परमनंट सोल्युशन काढणं गरजेचं आहे. यासाठी शहराचा मास्टर प्लॅन राबवला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रशासन काय करतं, ठेलेवाल्यांवर, गाडेवाल्यांवर छोट्या मोठ्या कारवाई करतं, त्याचं मोठ्या प्रमाणात बातम्या करतं, मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा घडवून आणतं की आम्ही कसं महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई करतोय. परंतु जे मूळ प्रश्न आहेत, शहराचा मास्टर प्लॅन कुठं आहे, जे काही कमर्शियल शॉप्स आहेत त्यांच्या पार्किंगची व्यवस्था कुठं आहे, बांधकामांचं जे हे झालेलं आहे ते म्हणजे सरकारी नियम अटीप्रमाणे झालेलं आहे का, पार्किंगच्या व्यवस्था कुठं आहेत. अनेक DP रस्ते बंद आहेत आज घडीला, अनेक DP रस्त्यांवर मला वाटतं कब्जे झालेले आहेत, घरं बनलेली आहेत, अक्षरशः सामाजिक म्हणजे काय कमर्शियल कॉम्प्लेक्स पण अनेक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. मग हे सगळं तुम्ही काढलं आणि पॅरलल सगळे रोड चालू केले तरच मला वाटतं की ट्रॅफिकचा प्रश्न सुटू शकतो. आणि आयुक्तांनी त्याच्याकडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. महानगरपालिके अमोलसाठी मला विचारायचे, अमोलजी तुम्ही तर आता प्रत्यक्षात काम करतात भारत सत्तामध्ये, फील्डवर तुमचं वर्क आहे, समस्या तुम्ही जवळून पाहता. विशेष म्हणजे तर सध्या लातूर महानगरपालिकेमध्ये जे भटकी कुत्रे आहेत त्याची फार मोठी समस्या आहे. इतकंच नाही, विरोधकासोबत सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीमध्ये पाऊल उचलले, पण प्रश्न काही सुटला नाही अजून.
का बरं सुटला नाही आणि तुम्हाला काय वाटतं ह्याविषयी आणि आयुक्तांनी काय करावं असं वाटतं आता? कसं आहे, मी म्हणल्याप्रमाणे की लक्षच द्यायचं नाही कुणाला. हां हां. मोर्चा असेल किंवा आंदोलन असेल काय असेल, कारण पाटी मला वाटतं एक का दोघाचा मृत्यू झाला हो कुत्रा चावल्यामुळं. डेड या बॉडी प्रभागात आपण स्वीकारत बसलोय नव्हते. तिथं तर काल म्हणजे थोड्या दिवसापूर्वी झालेला विषय, भरपूर घटना घडल्या आहेत. या बाबतीमध्ये कसं आहे की दखलच घ्यायची नाही असंच ठरवलंय का काय वाटतंय प्रशासनाने? कारण त्यांच्याकडे एकतर ते मनुष्यबळ आहे किंवा नाही, किंवा प्रशिक्षण दिले, किंवा ते कुत्रे कसे पकडतात. मला तर हे वाटतंय लातूरकरांनी सुद्धा बघितले का नाही त्याच्यामुळं कुत्रे, हा कुत्रे पकडायचा जो काय असतो मी तर कधी पाहिलं नाही. त्याच्यामुळं कुत्रे दिसतात सगळीकडे. आता ह्याच्यामध्ये विरोधक सत्ताधारी हे भांडतायत सगळेजण की बाबा असा असा प्रश्न गंभीर झालाय. त्याची गंभीर दखल, आता 2 जर व्यक्ती मृत्यू पावतात किंवा जखमी होतात, हे होऊन देखील जर प्रशासन जागा होत नसेल तर मला वाटतं की आपण बोलून किंवा लोकप्रतिनिधी बोलून उपयोग नाही. बरोबर. जनताचे त्या दिवशी अशा आक्रमक पद्धतीने उद्रेक होईल ना, मग त्यावेळेस महापालिकेला काहीच राहणार नाही. आता अजून एक विचारायचं आहे मला हमीद सरला, तुम दोघांनाही माझा प्रश्न आहे की लातूर स्थानिक प्रशासन काम करत असताना त्याच्यासोबत MSCB आणि शहर वाहतूक पोलीस नियंत्रण असे काही विभाग असतात की ते संयुक्त विद्यमानं काम करत असतात. मग खरंच यांच्यामध्ये समन्वय आहे का? कारण पहा तुम्ही की MSCBचं आणि महानगरपालिकेचं विचार नाही आहेत. बरेच ठिकाणी झाडाच्या फांद्या वाढल्या आहेत, बरेच ठिकाणी DP उघड्या आहेत, वायर उघड्या आहेत. कालच एक पुण्याची बातमी आहे की एका 17 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला पाण्यामध्ये करंट उतरल्यामुळं. मग हे सगळं प्रशासन पावसाळ्यापूर्वी हे काम का करत नसणार आहे, किंवा ह्या गोष्टी अशा का निर्माण होत्यात? परत तोच मुद्दा आहे की अमोल आत्ताच म्हणाले की ह्याला सिरियसनेस नाहीये, ह्याला प्रायोरिटी नाही. एखाद्याचा तुम्ही जीवच जायची वाट बघणार का? मग हे त्याचं तेच मत आहे, अमोलजी तेच म्हणाले की हे सिरियसनेस पद्धतीने कोण काम करते का हा खरा प्रश्न आहे. नुसतं प्रशासन म्हणून नाही, लोकप्रतिनिधी पण किती सिरियस आहेत या सगळ्या विषयांवर. फक्त कॅमेऱ्यासाठी जर मुद्दे मांडायचे झाले आणि कॅमेऱ्याच्या समोर ते मुद्दे मांडले आणि त्याच्यानंतर जय महाराष्ट्र त्या मुद्द्यांचा त्याचं काय होतंय पुढं, त्याचा फॉलोअप काय होतो, ते काम मुळात तुम्ही म्हणलेला एक मुद्दा मला आवडला आता की एखादी योजना किंवा एखादं कार्य स्थानिक प्रशासनानं हाती घेतल्यानंतर ते वर्षभरामध्ये फॉलोअप घेणं गरजेचं आहे. फॉलोअप काय आहे, म्हणजे त्याचं स्टेटस काय आहे, तो प्रश्न मार्गी लागलाय का हे पण पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि मार्गी लागला नसेल तर संबंधित विभागाकडनं ते मागं लागून पाठपुरावा करून घेणं तितकंच गरजेचं असतं. प्रशासन सुस्त आहे का, तर 100% प्रशासन सुस्त आहे, राहणार आहे. त्यात काय फार बदल होणार नाही. 4-2 अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे वाटतं की काम पण चांगलं हो, असे पण अधिकारी आहेत. परंतु बाकीच्या सगळ्या यंत्रणा त्या पद्धतीनं काम करत नाहीत. आणि मग याच्यावर एक प्रेशराईज गट असावा लागतो, तो लोकप्रतिनिधीचा गट असतो. पण आता दुर्भाग्यानं काय झालंय, सोशल मीडियावरच सोशल मीडिया त्यांच्या प्रायोरिटी काय आहेत? लोकांच्या कॅमेऱ्यासाठी फक्त प्रश्न गल्लीत जातात, सेल्फी घेतात, फोटो काढतात, विकास काम मी करत आहे दाखवतात, आणि प्रत्यक्षात काय, प्रत्यक्षात त्याचं इम्प्लिमेंट कितपत होतंय आणि तो प्रश्न सुटतोय का? वारंवार तुम्हाला त्याच प्रश्नासाठी आंदोलन करायला लागत असेल, मोर्चे काढायला लागत असतील, निवेदन द्यायला लागत असतील, तर कुठं तर तुमचं पण आकलन त्या प्रश्नाबद्दलचं चुकलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण एकच प्रश्न वारंवार निर्माण होत असेल तर त्याचं परमनंट सोल्युशनसाठी तुम्ही काय प्लॅन ऑफ ऍक्शन प्रशासनाकडे घेऊन जाताय? गटर तुंबली, ठीक आहे, गटर काढली पाहिजे, ती प्रायोरिटी आहे, आत्ता गटर काढा. वारंवार ती गटर तुंबते तर ती तुंबू नये ह्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतायत, हे तुम्ही प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे. आणि ते काम करून घेणं तितकंच गरजेचं असतं. फक्त ट्रॅफिक होते त्याला तुम्ही शॉर्टकट एखादा मार्ग काढला पर्यायाने पुन्हा तर परमनंट सोल्युशन याच्यावर थोडा अधिक विचार करणं तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणालात की समन्वय सगळ्या एजन्सीमध्ये तुम्हाला अभाव दिसतोय. अगदी याबद्दल मी तुमच्या मताशी सहमत आहे. समन्वयाचा प्रशासनामध्ये प्रचंड अभाव आहे. काही अधिकारी खाजगीत बोलतात, काय सांगून उपयोग नाही, कामच करत नाहीत लोक. काही नगरसेवक म्हणतात अधिकारी आमचं ऐकत नाहीत. म्हणजे हे सगळं वास्तव आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमधून आयुक्त कसं मार्ग काढतात हा खरं तर ठीक आहे. महानगरपालिका लोकांच्या समस्येबद्दल अनभिज्ञ आहे, मान्य आहे. पण तुम्ही पुढच्या वर्षीचा टॅक्स
वसूल करण्यासाठी त्याची पट्टी आज घरामध्ये पोहोचलेली आहे. पण नागरी समस्यांचं काय? म्हणजे चालू वर्षाचा टॅक्स तुम्ही ॲडव्हान्समध्ये घेण्यासाठी आज घरोघरी जो टॅक्स पट्टी आहे ती सगळ्यांच्या घरात पोहोचली आहे. याच्याबद्दल तुम्ही तुमचं पुढचं पाऊल आहे? नाही, बरोबर आहे की लोकांना सुविधा काय हां बरोबर. आम्हाला जे महानगरपालिकेचे आपण म्हणलं की उत्पन्नाचे स्त्रोत, हो मान्य आहे. मग गेल्या वर्षी उत्पन्न गोळा झालंच ना. पण त्याचे जे स्ट्रक्चर आहे हां. त्याची भाडी वाढ झाली आहे का, किंवा मग ते बरोबर महानगरपालिकेपर्यंत त्याचा टॅक्स पोहोचतो का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. तुमचं उत्पन्न ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस विकास कामही होतील. पण उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडे काय कुठलं नैसर्गिक हे नाही लातूर म्हणजे. पण आहे ते जे उत्पन्न आहेत, दुकानाचे भाडे असतील किंवा असतील, ते हस्तांतरित कसे झालेत, कोण कितीला घेते, त्याच्यामध्ये कसा व्यवहार होतोय, ह्याचं जर महापालिकेला उत्पन्नच भेटत नसेल तर तो तिजोरीवरती परिणाम होतो. त्यामुळे मग बाकीच्या गोष्टी घडतात. सर्वच मला तर वाटते बघा, मध्यमवर्गीय तर टॅक्स भरतो जवळपास, पण हे उद्योगधंद्यांच्या लोकांचे जे टॅक्सेस आहेत, ह्या उद्योग भवनच्या एरियामध्ये सुद्धा बरेच लोकांचे थकीत लाखो करोडो रुपये टॅक्स थकलेले आहेत. मग ते वसूल करण्यासाठी महानगरपालिका का कार्य करत नाही? आता हे खरं तर येणाऱ्या आयुक्तासमोरचं फार मोठं आव्हान आहे. तेच आहे. काय वाटतंय त्याच्याबद्दल? टॅक्स फक्त सामान्य लोकांकडून घेतला जातो, पण उद्योगपती असतील, MIDC असेल, इथं सुखसुविधा दिल्या पाहिजेत. पण त्या प्रमाणामध्ये त्यांना जो टॅक्स आहे तो वसूल होतो का, हे आता येणाऱ्या आयुक्तांनी बघितलं पाहिजे. ते उत्पन्न वाढवण्यासाठी मग कशा पद्धतीने मग ती यंत्रणा राबवली पाहिजेत, त्या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे आयुक्तांनी. हमीद सर, मला याविषयी मी बोलतो. याविषयीचा एक व्हिडिओ भारत सरकारने केला होता. एक्झॅक्ट मला आता आकडे मला आठवत नाहीयेत की किती उत्पन्न आपण जमा करतो टॅक्सेसच्या माध्यमातून, किती कलेक्शन लातूर महानगरपालिका करते आणि लातूर महानगरपालिकेचा खर्च काय, त्याचा एक्झॅक्ट मला आता ते आकडा आठवत नाहीये. पगारीवर किती खर्च होतो आणि आपण किती कलेक्शन करतो. पण त्याच्यात आम्ही असं सांगितलं होतं की उत्पन्नापेक्षा आपल्याला खर्च जास्त आहे आज घडीला महानगरपालिकेला. जे काही टॅक्स कलेक्शनमधून मनपाचं उत्पन्न होतं त्याच्या अगेन्स्टमध्ये महापालिकेचा बेसिक खर्च जास्त आहे. बेसिक खर्च म्हणजे काय, तिथल्या एम्प्लॉईजच्या सॅलरीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे मनपाचं चालतं त्या सगळ्यासाठी होणारा खर्च, लाईट असेल, गाड्यांचे भाडे असतील, जे काही असेल इन्फ्रास्ट्रक्चर ऑफिस चालण्यासाठी किंवा ते ऑफिस उघडण्यासाठी, तर तो उत्पन्नापेक्षा ते खर्च जास्त होतं. आम्ही तो सगळा रिपोर्ट केला होता, कदाचित तो आता पाहायला पण मिळेल पाठीमागं गेलो तर. पण अशी परिस्थिती लातूर महानगरपालिकेची आहे. मग ह्यासाठी अमोलजी म्हणाले त्याप्रमाणे एकतर टॅक्सेशन सगळ्यात मोठा इन्कमचा सोर्स लातूर महानगरपालिकेकडे तोच आहे. परंतु दुर्भाग्यानं काय, लातूर महानगरपालिकेचं जे काही ॲसेट आहे ते अशी अतिशय कमी भाडे स्वरूपामध्ये ते आपण दिलेलं आहे लोकांना. आणि त्याच ह्याच्यावरती भाडे करू जे आहेत मोठ्या प्रमाणात भाडं लोक ती जी ज्यांना महापालिकेनं भाड्याने दिलंय त्यांच्याकडनं पोट भाडेकरू ठेवून ती मोठ्या प्रमाणात ते उत्पन्न महापालिकेला ते उत्पन्न त्या मानानं खूप कमी मिळतंय. 500, 700, 1000, 2000, 4000 असे आता भाडे आहेत महानगरपालिकेचे. जिथं आजच्या घडीला 50-50 हजार रुपये भाडं लातूर महानगरपालिकेला म्हणजे मार्केटच्या रेटच्या प्रमाण आलं पाहिजे, तिथं इतक्या तुटपुंजा भाड्यावरती ते सगळं चाललंय. तर ह्या सगळ्या ॲसेटचं परत एकदा ऑडिट होणं गरजेचं आहे की एकूण आपलं ॲसेट किती आहे, त्यातनं उत्पन्न किती येत आहे. कारण लातूर काय उद्योगिक शहर नाही, मोठे इंडस्ट्री नाही आहेत, त्याच्यामुळं दुसरं टॅक्स कलेक्शनचं काही आपल्याकडे साधनं नाही आहेत. तर जे आपलं ॲसेट आहे महानगरपालिकेचं त्यांचं उत्पन्न प्रॉपर म्हणजे घेतलं पाहिजे, योग्य त्याचा मोबदला घेतला पाहिजे, आणि तरच हे सगळं गणित चालणार आहे. मध्यंतरी मी जी बातमी त्यावेळेस आम्ही करत होतो त्यावेळेस GST अनुदान पण आपल्याला कमी मिळत होतं आणि ते GST अनुदान वाढीव मिळावं याच्यासाठी थोडासा पाठपुरावा सुरू होता. परंतु त्याच्यात अजून म्हणावी तितकी गती नाहीये. संबंधित वाढीव राज्य सरकारकडून काही मिळत असेल. तर राज्य सरकारकडनं जे फंड वेगवेगळ्या स्कीमसाठी येतात ते वेगळे, ते आपल्याला खर्चासाठीचा जो आहे तो वेगळा विषय आहे. GSTचं अनुदान आपल्याला कमी मिळतंय, ते वाढीव मिळावं ह्यासाठी महापालिका प्रयत्न करते, तो पण एक प्रश्न प्रलंबित आहे. सरकारकडनं ज्या स्कीम येतील, जे बजेट येईल तो भाग वेगळा, तो डेव्हलपमेंटसाठी योजनांसाठी तो बजेट येत असतं. परंतु महानगरपालिकेचं स्वतःचं बजेट मी सांगितल्याप्रमाणे त्याचं टॅक्स कलेक्शनच्या माध्यमातून जे होतंय ते कमी आहे आणि त्याचा खर्च जास्त आहे. परिस्थिती ही आहे, एक अधिकारी मला बोलताना बोलत होते की महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारी जे टेंडरिंग आहे ती टेंडरिंग भरायला गुत्तेदार तयार नाहीत.
बरोबर. त्याचं वास्तव असं आहे की महानगरपालिकेच्या अंतर्गत जे काही टेंडरिंग होतं त्याचं बजेटच निघत नाही, कारण महानगरपालिकेकडे पैसेच नाही आहेत. बरोबर. बरं, हे टेंडर वगैरे हा दुसरा विषय आहे. काल कर्मचारी उपोषणावर होते, किती महिन्याचे पगार त्यांचे थांबलेत म्हणून. थांबले 1.5-2 महिने. त्यांची हा पुढचा विषय आहे. डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, हा तुमच्याकडे उरला पैसा तर तुम्ही विचार करणार आहे, बरोबर. किंवा सरकारनं दिला तरच. दिलं तर हां. इथं तुमचं पैसा नाही म्हणून लोक काम करायची थांबलेली आहेत. म्हणजे महानगरपालिकेचं टेंडर सुद्धा घ्यायचं म्हणतो लोक पुढे येत हा, म्हणजे हे धाडसाचं आहे वाक्य, परंतु अशी परिस्थिती ऍक्च्युली आहे. आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींकडे बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टींचं अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रॉपर इनपुट घेऊन ह्याच्यावर सोल्युशन काढणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की परमनंट सोल्युशन निघावं यासाठी प्रयत्न आयुक्तांसह महापालिका प्रशासनात जी काही बॉडी आहे त्या सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे. तरच लातूरचे प्रश्न सुटतील. नाहीतर तू कर मारल्यावानी मी करतो रडल्यावानी याला काही अर्थ असणार नाही. आरोप प्रत्यारोप सामान्य लातूरकरांच्या आणि नशिबी काय तेच. झालंय, हे जे नवीन प्रतिनिधी जवळपास निवडून आले आहेत त्यांची स्टंट बाजून प्रसिद्धीच खूप पाहिजे असतं. आता लोकशाहीत संसद सर्वश्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले ते प्रतिनिधी आहेत, त्यांच्याबद्दल आपण ते त्यांनी स्वतः आकलन केलं पाहिजे की आपण काय करतोय. स्टंट करणाऱ्या लोकांना पण लोक ओळखतात आणि काम करणाऱ्या पण लोकांना ओळखतात. जागा दाखव. येस, पब्लिक इतकी म्हणजे जनतेला तुम्ही कायम मूर्ख बनवू शकत नाहीत. हे म्हणजे माझं व्यक्तिगत मत आहे. योग्य वेळी जनता उत्तर देतच असते आणि मला वाटतं लातूरकर ते सगळं बघत आहेत, कोण योग्य आहे कोण अयोग्य, आणि लातूरकर ते योग्य वेळी ठरवतील. आपण बघितलो सध्या महानगरपालिकेचे नवा आयुक्त ज्यांनी पदभार स्वीकारला श्री राहुल कुलकर्णी आहेत. आज आमच्या संपादकीय मंडळानं टीमनं ही चर्चा केली की लोकप्रतिनिधींनी, सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळायचा असेल तर त्यांना ते लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवकाकडे जायला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि लातूर म्हटलं आणि स्थानिक प्रशासन म्हटलं की इथे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड प्रश्न आहेत. रस्त्याचा आहे, नालीचा आहे, कचऱ्याचा आहे, सिटी बसचा आहे. इतकंच नाही तर जे काही पाळीव प्राणी आहेत त्यांचासुद्धा प्रश्न आहे. आणि वारंवार महानगरपालिकेकडे या गोष्टी आपण घेऊन जात आहोत, पण ते साध्य होत नाही आहेत. आजच्या चर्चेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टीची उकल आपल्या प्रेक्षकासाठी तयार झालेली आहे. आपल्याला नेमक्या समस्या काय आहेत, आणि आता येणारे जे महानगरपालिकेचे आयुक्त आले आहेत राहुल कुलकर्णी, आणि ह्या समस्या कशा सोडवायच्या, म्हणजे एक दुवा आहेत राहुल कुलकर्णी प्रशासनामधले आणि लोकप्रतिनिधीमधले दुवा बनून त्यांना हे काम करायचं आहे. सध्या फार मोठं आव्हान आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा टप्पा जो होता की महानगरपालिकेचं जे उत्पन्न आहे, म्हणजे खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. म्हणजे आमचे संपादक साहेब म्हणल्याप्रमाणे की या समस्या सोडवणं हा तर भाग वेगळाच आहे, पण साध्या कर्मचाऱ्यांना पगारी देण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसा नाही. 2 महिने झाले पगारी थकीत आहे. जर महानगरपालिकेचे जर कर्मचारी पगारीपासून वंचित असतील तर सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाचं काय, असा खरा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. आज आम्ही एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्याशी चर्चा केली. असे नवीन वेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यासाठी चर्चा करण्यासाठी येऊ. विशेष म्हणजे आमच्या चर्चासत्राचा प्रमुख हेतू हाच आहे की सर्वसामान्य नागरिक आणि त्याच्या समस्या, आणि या माध्यमातून सर्वसामान्यांच्या नागरिकांचे प्रश्न हे प्रशासनामार्फत आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून सोडवले जावेत, हाच मूळ आणि शुद्ध हेतू आहे. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार.